आणि आता यानंतर आपण बघणार आहोत पुढली बातमी पुण्यातनं। पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि दुपारच्या सुमारास गारांचा पाऊस झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला। पुणे शहरात अवकाळी पावसानं ठिकठिकाणी पाणी साचलं। शिवाजीनगर बाणेर परिसरात अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। पुण्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपीट झाली। पिंपरी चिंचवडमध्येही अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे पुण्याचा आजूबाजूचा परिसर पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस जो आहे तो झालेला आहे। त्याच्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या ऐन उन्हाळ्यात हा पाऊस झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना मात्र या पावसाने मोठा दिलासा दिला। पण अचानक आलेल्या या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचल्याचं देखील चित्र बघायला मिळतंय। या पाण्यात वाट काढत पुणेकरांना पुढे जावं लागतंय, वाहनांना पुढे जावं लागतंय। पुण्यामध्ये बाणेर असेल, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड असेल, पुण्यातले जे काही महत्त्वाचे आणखीन एक दोन ठिकाणं आहेत पुणे शहरातली, त्याला देखील पावसाने जोरदार झोडपलेलं आहे। त्यामुळे रस्त्यावरती पाणी साचल्याचं बघायला मिळतंय। ऐन दुपारी हा पाऊस बरसल्या कारणानं बऱ्याच वेळेस आठवड्याचा पहिला दिवस काही मंडळी कामाच्या निमित्ताने फील्डवरती असतील किंवा सकाळची शाळा जी आहे मुलांची ती सुटलेली, या परिस्थितीत पालक देखील मुलांना घेण्याकरता शाळेत पोहोचलेले असावे। या सगळ्या अचानक आलेल्या पावसाने म्हणजे कोणाच्या ध्यानीमनी नसावं की पाऊस अचानक कोसळेल आणि तो कोसळल्यानं कोणाकडे ना छत्र्या होत्या ना या सगळ्या परिस्थितीत कोणी रेनकोट घेऊन बाहेर पडलेलं होतं। पण या पावसाने मात्र या उकाड्यात पुणेकरांना थंडावा दिल्याचं आपण पाहतोय। थोडी गैरसोय निश्चित झाली, पण ठीक आहे, हा पाऊस जोरदार बरसला, गारांचा पाऊस देखील ठिकठिकाणी झाल्याचं बघायला मिळतंय। आता पुण्यामध्ये पुणे शहर असेल, त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे आणि ठिकठिकाणची दृश्य आपल्या हाती आलेली, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की रस्त्यावरती पाणी साठलेलं आहे। पुण्यात काही ठिकाणी मेट्रोची कामं देखील सुरू आहेत। अशा परिस्थितीत बाजूला असणाऱ्या ठिकाणी पाणी साठल्याचं आपण पाहतोय। या पाण्यात वाट काढत पुणेकरांना वाहनं पुढे न्यावी लागतात। वाहतूक देखील काहीशी या दरम्यान मंदावलेली बघायला मिळाली, तर वाहनं धीम्या गतीने पुढे सरकत होती आणि अर्थात याचा परिणाम जो आहे तो संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात दिसून येईल। कारण ऑफिसची वेळ जशी 5:30-6ला संपेल तेव्हा पुणेकर आपल्या घरी जाण्याच्या दिशेने निघतील। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत। वैभव, अचानक आलेला हा पाऊस, पुण्यात काय परिस्थिती? विशाल, बाणेर परिसरामध्ये या पावसाचा मोठ्या प्रमाणावरती फटका बसलाय। गारपीट जी आहे ती इथं झाली, बाणेरमध्ये झालेली होती आणि त्यानंतर जवळपास गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते साठलेलं पाहायला मिळालं। या बाणेरच्या परिसरामध्ये साधारणपणे पाऊण तास अत्यंत मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस जो आहे तो झालाय। शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची ऐनवेळी पाऊस आल्यामुळे तारांबळ झाली आहे। या बाणेरच्या परिसरात गुडघ्या इतक्या पाण्यातून दुचाकी चालकांना वाट काढावी लागत होती। अजूनही तशीच परिस्थिती जी आहे ती रस्त्यावरती आहे। काही ठिकाणी झाडपडीच्या घटना ज्या आहेत, जवळपास 7 ते 8 ठिकाणी झाडं किंवा झाडांच्या फांद्या ज्या आहेत त्या रस्त्यावर पडल्याच्या घटना अग्निशमन दलाकडे रिपोर्ट झाल्यात। आणि या सगळ्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सुद्धा शिवाजीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अर्ध्या तासामध्येच जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्त्यावरून पाणी जे आहे ते वाहत होतं। आता पावसानं थोडीशी उसंत घेतलेली दिसते। या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ऑफिसेसमधून कार्यालयातून घरी जाणारे जे पुणेकर आहेत त्यांचे मात्र या पावसानं मोठे हाल होणार आहेत। अनेक ठिकाणी ट्रॅफिक जे आहे ते ट्रॅफिक सुद्धा या पावसाच्या पाण्यामुळे स्लो झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यासाठीच वाहतूक विभागाचे अधिकारी सुद्धा रस्त्यावरती आलेले आहेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी। मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी असल्यामुळे वाहतुकीचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे। धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल।